प्रथमतः मी योगीच्या सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर निमंत्रित केलं, मला संधी दिली. या सर्व तरुणांनी ज्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि इतके दिवस चालवलेला आहे, ही खरोखर अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. प्रणील, नंतर गिरीश, नंतर अक्षता आणि इतर त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि एक प्रकारे माझी छाती अभिमानाने फुलून येते आहे की गांधीजी गेलेला म्हणजे गांधीजींच्या जन्माला आता 151 वर्ष झाली, तरी सुद्धा या तरुणांना अजून गांधी आकर्षित करतो. ही खूप आशेची गोष्ट आहे. जे निराश होत असतील या जगाविषयी, त्यांनी योगीच्या या युवकांकडे बघावं आणि प्रफुल्लित व्हावं आणि कामाला लागावं. माझा जो आजचा विषय आहे तो नई तालीम जरी असला तरी नई तालीमचा उपयोग करून बेरोजगारी भारत छोडो या दिशेने जाण्यासाठी काही पथदर्शक प्रकल्प आम्ही केला आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ताच गिरीशने आपल्याला खूप छान असं गांधीजींचं वाक्य सांगितलं, करके देखो. गांधीजी ही एक अशी व्यक्ती होती की ती कृतीतून बोलत असे. गांधीजींचं असं म्हणणं होतं की मेरा जीवन यही मेरा संदेश आहे, मला वेगळे संदेश लेखी देण्याची गरज नाही. त्याच्यामुळे आपण गांधींविषयी सहसा फारसं बोलू नये. आपण त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन कृती करावी आणि मग त्या कृतीविषयी बोललं तर मग ते चालू शकेल. तर त्याच्यामुळे मी जो काही छोटासा प्रयोग केला नई तालीमचा, तो उच्च शिक्षणामध्ये केला. त्याविषयी मी थोडक्यात आपल्या समोर बोलतो. त्याचं नाव आहे बेरोजगारी भारत छोडो. आपल्या समोर 4 प्रकारच्या आव्हानांचा सामना आपल्याला करायचा आहे. लाखो गरीब कुटुंबातल्या शिक्षित बेरोजगार युवांसमोरची आव्हानं आहेत, उद्योग विश्वाची आहेत, त्याचबरोबर विद्यापीठांची आहेत आणि त्याचबरोबर पालक, समाज आणि शासन यांच्या स्तरावरची काही आव्हानं आपल्यासमोर आहेत. या सगळ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण हे बघूया की ती आव्हानं काय आहेत. गरीब शिक्षित कुटुंबातल्या मुलांसमोरची आव्हानं आहेत की मी 12वी पास झाल्यावर लगेच नोकरी मिळेल का? स्वतःच्या पायावर मला उभं राहता येईल का? कॉलेज शिक्षण मोफत मिळालं तरी मला वेळ देणं परवडणार नाही, कारण मला कुटुंबासाठी काहीतरी 4 पैसे मिळवायला पाहिजेत. त्याच्यामुळे उच्च शिक्षण घेतानाच मला कमाई करता आली तरच मला उच्च शिक्षण परवडणार आहे, नाहीतर मी त्याच्यापासून वंचित राहणार आहे. माझ्या कामाचं स्वरूप आणि पदवी यांची फारकत होईल का? दोन्हीमध्ये समतोल काही असेल का? का पदवीत एक शिकायचं, नंतर भलतंच काहीतरी काम करायचं, किंवा पदवीनंतर तात्काळ चांगला जॉब मिळेल का? एक अर्थपूर्ण करिअर सुरू करता येईल का? आता उद्योग विश्वासमोरची आव्हानं तुम्ही बघू शकता. विद्यार्थ्यांसमोरची आव्हानं मी मांडली. उद्योग विश्वाला वाटतं की आमची जी मागणी आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला जॉब रेडी असं मनुष्यबळ सातत्याने मिळत राहिलं पाहिजे. हे मनुष्यबळ आम्हाला रास्त मोबदल्यात मिळालं पाहिजे आणि सहज ज्या टर्म्स बदलता येतील त्या टर्म्सवर आम्हाला मिळालं पाहिजे. कर्मचारी गळती होता कामा नये, कारण एक कर्मचारी सोडून गेला की दुसऱ्याला नेमायचं तर पुन्हा आपल्याला तेवढेच खर्च येतो आणि त्याला पुन्हा प्रशिक्षित करावं लागतं. या मनुष्यबळाची उत्पादकता, गुणवत्ता, धनवत्ता, शाश्वतता हे सगळं सतत वाढत राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हे सतत नवीन शिकणारे लोक पाहिजेत. या कर्मचाऱ्यांना आनंदी आणि तणावमुक्त असं कसं ठेवता येईल आम्हाला? त्या मुलांना कंटाळा, शोषण, नैराश्य, परात्मभाव, म्हणजे हे काम नको बाबा, मला याच्यापासून दूर जायला पाहिजे, किंवा मला कोणीतरी इथे एक्सप्लॉइट करते, या भावनेपासून त्यांना दूर कसं ठेवता येईल? तसंच आता विद्यापीठांच्या समोरची आव्हानं काय आहेत की आमच्या पदव्या आणि आमचे पदवीधर उद्योग विश्वाला आणि समाजाला उपयुक्त करायचे कसे हे आम्हाला कळत नाहीये.
स्वतंत्र विचार करणारे, सध्याच्या ज्ञानाला आव्हान देऊन नवीन ज्ञानाची निर्मिती करणारे विद्यार्थी कसे घडवायचे, नवीन विश्व निर्माण करणारे विद्यार्थी घडवणं हे विश्वविद्यालयांचं काम आहे. त्याचबरोबर उद्योग विश्वाला हवे असे खात्रीशीर मनुष्यबळ आम्हाला कसं देता येईल आणि तशी आमची प्रतिमा कशी तयार करता येईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवांना कमवा आणि शिका संधी आम्हाला देता येईल का, आणि उद्योग विश्व आणि समाजाचे प्रत्यक्ष प्रश्न सोडवणारे आम्ही नॉलेज पार्टनर म्हणून आमची प्रतिमा कशी निर्माण करता येईल. नाहीतर मग आता विद्यापीठांची स्थापना ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी होते, परंतु आज परिस्थिती अशी आहे की समाजाला विद्यापीठांचे प्रश्न सोडवावे लागतात. तर अशा प्रकारे न होता नॉलेज बेस्ड असे उद्योग आणि समाजाच्या उन्नतीला प्रेरक म्हणून आमची भूमिका कशी पार पाडता येईल आम्हाला. त्याचबरोबर ज्ञानाधारित असं शाश्वत उद्योग विश्व आणि समाजाच्या उन्नतीसाठी तत्पर असे आम्ही कसे पार पडू शकू, ही भूमिका आम्हाला कशी मिळू शकेल. म्हणजे विद्यापीठांच्या आयडेंटिटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, दुसरीकडे उद्योग विश्वाला आवश्यक त्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे, गुणवत्तेच्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. नोकऱ्या खूप आहेत परंतु माणसं नाही. आणि पालक आणि समाज आणि शासनापुढेचे प्रश्न काय आहेत, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, तर ती त्वरित कशी हटवायची, त्यांना समाजोपयोगी अशा उत्पादक कामामध्ये युवांना कसं गुंतवायचं, अनिष्ट प्रवृत्तींच्या जाळ्यात ती मुलं अडकणार नाहीत, सकारात्मक कामात त्यांना कसं सामावून घ्यायचं, त्यांचं मनोधैर्य कसं वाढवायचं, त्यांच्यात आत्मबळाची जाणीव कशी निर्माण करायची की मी हे करू शकतो, करू शकते, ही जाणीव कशी निर्माण करायची. हे जे फोटो तुम्ही बघताय ते सगळे माझ्या या प्रयोगातल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे फोटो आहेत. ही अतिशय गरीब घरातून आलेली मुलं आहेत, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्याच्या ठिकाणून, की ज्यांना म्हणजे साध्या साध्या गोष्टींचं सुद्धा आकलन नव्हतं. आणि गांधीजींच्या शिक्षण पद्धतीचा प्रभाव असा आहे की ही मुलं 6 महिन्यामध्ये कुठच्या कुठे जातात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यामुळे युवांना बेरोजगार बनवणारी अशी शिक्षण पद्धती आम्हाला नको. बेरोजगार युवा हे पालक, समाज, शासन यांच्यावरचा एक बोजा ठरत आहेत. गुन्हेगारी, व्यसनाधीनता, नैराश्य याच्यापासून त्यांना दूर कसं ठेवायचं. तर असे सगळे प्रश्न हे आपल्या समोर आहेत. व्यवसाय आणि उद्योग विश्वाच्या विकासासाठी पोषक वातावरण कसं तयार करता येईल, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कसा राखता येईल, आणि समाजामध्ये सौहार्द कसं जपता येईल, असे अनेक प्रश्न हे इथे मांडलेले आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळे सारांशाने सांगायचं तर युवांपुढचा रोजगार क्षमतेचा प्रश्न, उद्योगांपुढचा उच्च गुणवत्तेच्या मनुष्यबळाचा प्रश्न, विद्यापीठांपुढचा त्यांच्या प्रस्तुततेचा प्रश्न, आणि शासन आणि समाज यांच्या पुढचा विद्यार्थ्यांना उत्पादक कामामध्ये कसं गुंतवायचं, त्यांचा विकास कसा घडवून आणायचा या संबंधीचा यक्ष प्रश्न. मी या 4 प्रश्नांवर ज्यावेळेला सुट काम करत होतो त्यापैकी, आणि चांगलं 5 वर्ष या प्रश्नांनी मी पछाडलेला होतो, मला एकही प्रश्न सोडवता आला नाही, हे मी तुम्हाला प्रांजळपणे मान्य करतो. एक दिवशी असाच सकाळी फिरायला जात असताना एक फ्लॅश झाला, आणि तो फ्लॅश असा होता की अरे मूर्ख माणसा, तू हे 4 प्रश्न सुटे सोडवतो आहेस. हे तू सगळे एकत्र सोडवायचे असतील तर तुला एक गुरुकिल्ली आहे, आणि ती म्हणजे गांधीजींची नई तालीम. गांधीजींची नई तालीम हा जर सॉल्व्हर वापरला, म्हणजे मी मॅथमॅटिक्स मध्ये बोलतोय, तरी 4 सायमल्टेनियस इक्वेशन्स एकाएकी सुटतात, असा मला एक फ्लॅश आला. आणि जे काही गांधीजींबद्दल लहानपणापासून कॉलेज जीवनापासून वाचत आलो होतो, नई तालीम विषयी पण वाचन झालं होतं, परंतु नई तालीमचा असा उपयोग करता येईल
आणि आपल्या देशासमोरचा एक यक्ष प्रश्न त्याला आपल्याला भिडता येईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. त्या दिवशी बहुतेक डोक्यामध्ये गांधीजींचा मिस कॉल आला आणि मग मी बापूंना फोन लावला. बापू म्हणाले की करके देखो, आणि मग मी कामाला लागलो. मग मला लक्षात आलं की सध्याची जी शिक्षण पद्धती आहे ती अशी बंदी शाळा आहे. ती संधी शाळा करण्याची गरज आहे. त्याच्यात संदर्भहीन पाठ्यपुस्तकं, वर्गखोल्या, शिक्षक, त्यांच्या भोवती फिरणारं शिक्षण आणि ते पढवलं जाणारं शिक्षण आहे, स्वतःहून शिकलं जाणारं शिक्षण नाहीये. घोकंपट्टी, पोपटपंची, रटाळपणा हा सर्वत्र साठलेला आहे आणि त्याच्यामुळे ती मुलं बेरोजगार राहतात. अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळेत अपेक्षित उत्तरं दिली असता अपेक्षित गुण मिळतात. पण ते करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मास कॉपिंग त्याच्यामध्ये होतं आणि सामाजिक विषमतेची दरी वाढवणारी आहे. कारण अगदी गरीब मुलांना महानगरपालिकेच्या शाळा आणि श्रीमंत मुलांना इंटरनॅशनल स्कूल्स, त्याच्यात ना समता, ना ते शिक्षणातून मुक्ती, ना सचोटी, ना नैतिकता. नैतिकतेचं शिक्षणच दिलं जात नाही. त्याच्यात आव्हानं नाही, साहस करायला, धाडस करायला मुलांना संधी नाही आणि त्यांना स्वतंत्र विचार, स्वतंत्र अभिव्यक्ती ही करण्यासाठी चालना नाही. त्यांना कल्पकतेची किंवा सर्जनशीलतेची संधी नाही. तेच तेच घोका आणि तेच तेच ओका. आपल्याला सगळ्यांना हे 3 इडियट्स मधलं चित्र माहीत असेल. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये काहीच काम करायचं नाही, आपलं थंड डोक्याने पॅसिव्हली असं बसून राहायचं वर्गामध्ये, हे आमिर खानने आपल्याला त्या चित्रपटामध्ये खूप व्यवस्थित दाखवलं होतं. त्याच्यामुळे उत्पादक काम आणि दैनंदिन जीवन यांच्यापासून फारकत असलेलं शिक्षण याचा काही उपयोग नाही. व्यक्तीच्या किंवा समाजाच्या प्रगतीसाठी ना तर ते सुसंगत आहे ना उपयुक्त आहे. मुलांना स्वदिग्दर्शित व्हायला आवडतं आणि मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्याच्या ऐवजी हे शिक्षण असं सांगतं की मी जे सांगतोय ते ऐका आणि मी जे सांगतो तसंच करा. 21व्या शतकामध्ये याला स्थानच नाही. 21व्या शतकामध्ये ही सगळी कामं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्त उत्तम पद्धतीने करू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय प्रणित? हो सर, एकदम क्लिअर आहे. मी व्हिडिओ बंद करू का? नाही नाही नाही, आवाज क्लिअर आहे आणि व्हिडिओही सुंदर चालतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, सॉरी, मला वाटलं की ब्रेक होत असेल तर मी तर सांगतो सर. स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवणारी ऐवजी अंधानुकरण करणारी मुलं आपण तयार करतो आहोत. आपल्याला विद्यार्थी विकास केंद्री शिक्षण हवंय. आपल्याला समाज विकास केंद्री शिक्षण हवंय आणि आपल्याला पर्यावरण विकास केंद्री असं शिक्षण हवंय. त्याचबरोबर नैतिकदृष्ट्या उच्च गुणवत्तेची मुलं आपल्याला तयार करायची, सुजाण नागरिकत्व आपल्याला हवंय. आणि याच्यासाठी गांधीजींचं एक वाक्य मला आठवलं की नई तालीम ही माझी देशाला सर्वोत्तम व अखेरची देणगी आहे. आणि मग विनोबांचं दुसरं एक वाक्य माझ्या डोळ्यासमोर आलं की स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या वस्तूंची देशाला अत्यंत निकट राहील त्या त्या प्रत्येक वस्तूचा शोध आधीच गांधीजींनी लावून ठेवला होता. ही 2 वाक्य एकत्र झाली माझ्या मनामध्ये आणि माझ्या लक्षात आलं की देशाला ज्या ज्या वस्तूंची अत्यंत निकट राहील ती म्हणजे बेरोजगारी नष्ट करण्याची निकड, त्याही वस्तूचा गांधीजींनी शोध लावून ठेवलेला आहे आणि तो म्हणजे नई तालीम. त्याला पाश्चात्य जगामध्ये वर्क बेस्ड लर्निंग असं म्हणतात. आम्ही काय केलं तर आम्ही विद्यापीठांना, नंतर उद्योग विश्वाकडे नेणाऱ्या काही पार्टनर्सना असं सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांचं एक कोलॅबरेशन करायला सुरुवात केली. 2010 सालची ही गोष्ट आहे. आणि मग विद्यापीठांकडे जायचं, त्यांना या नई तालीम विषयी सांगायचं, उद्योग विश्वाकडे जायचं, त्यांना नई तालीम विषयी सांगायचं, यांचे प्रश्न त्यांना सांगायचे, त्यांचे प्रश्न यांना सांगायचे. असं करत करत 2 वर्ष खूप मला त्याच्याबद्दल एक प्रकारच्या अपयशाला तोंड द्यावं लागलं. परंतु गांधीजींची प्रेरणा मागे होती
आणि ते लोक मला विचारायचे की यशस्वी कसं होईल तुमचा प्रयोग. तर मी त्यांना सांगायचो की हा माझा नाहीये, हा गांधीजींचा प्रयोग आहे, हा गांधीजींची आयडिया आहे, त्याच्यामुळे यशस्वी होणारच आहे. त्याच्याबद्दल मला काही फार विशेष मनामध्ये साशंकता नाहीये, फक्त तुम्ही मला सहकार्य करा. असं करत असताना शेवटी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांच्याबरोबर कोलॅबरेशन करण्यामध्ये आम्हाला यश आलं. या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही 2 कार्यक्रम तयार केले, बॅचलर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि BSc इन कम्प्युटर सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन. हे दोन्ही अभ्यासक्रम नई तालीम पद्धतीवर आधारित केले आणि त्याच्यामध्ये 12वी झालेल्या किंवा 3 वर्ष डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश, त्यांना MSCIT त्यांच्याकडे असलं पाहिजे. इंग्लिश कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल्स या 2 गोष्टी आम्ही त्यांना शिकवल्या आणि इतर काही उद्योगधंद्यांनी जी काही आम्हाला काही पात्रतेच्या अटी घातल्या होत्या त्या पण आम्ही त्याच्यामध्ये स्वीकारल्या. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने 15,000 रुपये फी मागितली आणि आम्ही इंडस्ट्रीकडे 8,000 रुपये मुलांसाठी स्टायपेंड मागितला. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने 20,000 रुपये फी मागितली. आम्ही दोन्हीकडे मान्य करून टाकले, कारण आम्हाला खात्री होती की आमची मुलं या पद्धतीने उत्पादक कामाला लागली की ते स्वतः अर्थार्जन करू शकतील आणि अशा प्रकारची फी ते भरू शकतील. मंथली स्टायपेंड हा आम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊन 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 त्यांना हे मॉडेल पटवून मुलांना लागू करण्याची सोय केली. आता ह्या 3 वर्षांमध्ये मुलांना काय मिळालं तर मंथली स्टायपेंड 8,000 रुपये आणि अधिक त्यांना इंडस्ट्रीपासून पहिल्या दिवशीपासून त्यांना ह्या कोर्समध्ये एनरोलमेंट झाली. इंडस्ट्रीकडून त्यांना वर्क क्रेडिट्स मिळाली, कारण त्यांनी 7 तास रोज काम केलं आणि आमच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मकडून त्यांना नॉलेज क्रेडिट्स मिळाली. आणि 3 वर्षाच्या इंटर्नशिप नंतर त्यांना काय मिळालं तर त्यांना 3 इयर्स BBA डिग्री मिळाली किंवा BSc डिग्री मिळाली, 3 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट मिळालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि स्वावलंबन मिळालं. या मुलांनी परत कधीही मागे वळून असं बघितलंच नाही. इतक्या निरनिराळ्या कंपन्यांनी त्यांना जॉब दिले. मला कोणाकडेही हात पसरावे लागले नाही की आमच्या मुलांना आता 3 वर्ष झाली तुम्ही जॉब द्या. सगळी मुलं एक दिवशी माझ्या रूममध्ये आली आणि त्यांनी मला सांगितलं की सर आम्हाला 15 दिवस लवकर सोडा. म्हटलं काय झालं तर ते म्हटले की आम्हाला सगळ्यांना जॉब मिळालेत आणि घरी गावाकडे आईला भेटायला जायचंय, नाहीतर मग आम्हाला 1 वर्ष रजा मिळणार नाही. म्हणजे इतक्या व्यवस्थित तो प्रयोग यशस्वी झाला. याच्यामध्ये जवळजवळ 705 विद्यार्थ्यांना फायदा झाला. आम्ही हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा देऊ शकतो, कारण आमच्याकडे हजारो पोझिशन्स या इंटर्नशिपसाठी आहेत. परंतु मुलांना या एवढ्या मोठ्या संख्येने पुढे यायचं अजून काही अडचणी वाटतात. त्यांना अजून कॉलेज लाईफ एन्जॉय करावं असं वाटतं आणि त्यांना असं वाटतं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर जी डिग्री मिळेल ती काही महात्मा गांधींच्या पद्धतीने मिळालेल्या डिग्री एवढी डिग्री ती जास्त उच्च असेल, ही तेवढी उच्च आहे की नाही असं त्यांच्या मनात शंका येतात. आता हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झालंय आणि आता नीती आयोगाने सुद्धा मला खास बोलवून ह्या मॉडेलची चर्चा केली आणि भारतातली बेरोजगारी नष्ट करण्यासाठी या मॉडेलचा अंगीकार करण्यासाठी नीती आयोगाने सुरुवात केली. या मुलांना स्वतःचा शोध लागला, त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जागृत झाला आणि अशी शेकडो मुलं MKCLच्या या प्रयोगातून पुढे आली. आता या प्रयोगाविषयी नई तालीमची वैशिष्ट्य काय ती आपण थोडक्यात बघूया. नई तालीममध्ये गांधीजींनी एक मूलभूत प्रश्न निर्माण केला आणि तो प्रश्न असा आहे की ज्ञानप्राप्तीचं माध्यम काय. शिक्षणाचं माध्यम काय, इंग्रजी का मराठी का हिंदी वगैरे हे विषय इथे नाही. शिक्षणाचं माध्यम हे परिसर भाषा असलं पाहिजे, ही गांधींची पूर्वीपासूनच स्पष्ट अशी भूमिका होती. परंतु शिकणं शिकवणं ह्या गोष्टी वेगळ्या, ज्ञानप्राप्ती कशाने कुठल्या माध्यमातून, हा मूलभूत प्रश्न गांधीजींनी उपस्थित केला
आणि ह्याला आपल्या प्रयोगातून त्यांनी एक समर्पक असं उत्तर शोधलं. 20व्या शतकातले सर्वात श्रेष्ठ असे 100 शिक्षण तज्ञ त्यांची यादी युनेस्कोनी प्रकाशित केलेली आहे. या यादीमध्ये भारतातले 3 लोक आहेत. एक अर्थातच रवींद्रनाथ टागोर, दुसरे गांधीजी आणि तिसरे जे.पी. नाईक. गांधीजींचं नाव का बरं त्या यादीत आलं? गांधीजींनी सत्याग्रह, अहिंसा, नंतर साम्राज्यवादापासून जगाची मुक्ती अशा अनेक गोष्टी केल्या. मग शिक्षण तज्ञ म्हणून गांधीजींचं नाव का बरं आलं? तर गांधीजींनी एक महान प्रश्न उपस्थित केला आणि त्याचं तेवढंच महान उत्तर दिलं, आणि ते म्हणजे ज्ञानप्राप्तीचं माध्यम काय. आणि गांधीजींनी फिनिक्स आश्रमापासून नई तालीमचे प्रयोग केलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी अक्षताने 1937चा उल्लेख केला, ती तर महत्वाचीच घटना होती. परंतु त्याच्या पूर्वीपासून गांधीजींनी प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून त्यांना हे महान सत्य सापडलं की समाज उपयोगी आणि उत्पादक काम हेच ज्ञानप्राप्तीचं माध्यम आहे. समाज उपयोगी आणि उत्पादक काम. ज्ञानप्राप्तीचं माध्यम पुस्तक नाही, व्याख्यान नाही, प्रवचन नाही, गुगल नाही, यूट्यूब नाही, टेड टॉक नाही, फेसबुक लाईव्ह नाही. ज्ञानप्राप्तीचं माध्यम हे प्रत्यक्ष उपयुक्त आणि समाज उपयोगी काम हे आहे. हा महान सिद्धांत गांधीजींनी आपल्याला दिला. पीटर ड्रकरची जी ज्ञानाची व्याख्या आहे ती याच्या जवळ जाते. ड्रकर असं म्हणतो की नॉलेज इज इन्फॉर्मेशन इन ऍक्शन. तिथे पुन्हा कामाचा संबंध त्यांनी जोडलेला आहे, कृतीचा संबंध जोडलेला आहे. भगवान श्रीकृष्णाची शिक्षणाची व्याख्या सुद्धा याच्या जवळ जाते 6व्या अध्यायातली, की स्वकर्तव्यत्वेन ज्ञानमिती शिक्षा. स्वकर्तव्यत्व म्हणजे कर्तव्य पार पडण्याचं जे सामर्थ्य आहे त्याच्यानी जे ज्ञान होतं ते म्हणजे शिक्षण, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. त्याच्यामुळे गांधीजींचा हा क्रांतिकारक सिद्धांत, आणि त्याच्यामुळे ज्याला ज्ञान प्राप्त करायचंय त्याला समाज उपयुक्त आणि उत्पादक काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे हात आणि मेंदू आणि हृदय हे गांधीजींनी हे जोडले. खूप मोठी देणगी त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्राला आणि एक विषमता मुक्त समाज निर्मितीसाठी आणि दारिद्र्यमुक्त समाज निर्मितीसाठी त्यांनी दिली. हे नई तालीमचं सर्वात मोठं मर्म आहे, हे कधी विसरता कामा नये. नई तालीम म्हणजे चरख्यावर सूत काढणं असं त्याचं रिडक्शनिझम झालं, ती चूक आहे गोष्ट. त्याच्यामुळे मी एक WWW नावाची एक संकल्पना मांडली की काय. तर गांधीजींच्या नई तालीममध्ये गांधीजींनी उल्लेख केलाय की होलसम वर्क म्हणजे फ्रॉम सोईंग दी सीड टू रिपिंग दी हार्वेस्ट असं गांधीजी म्हणतात. म्हणजे बी पेरण्यापासून तर पिकाच्या कापणीपर्यंत सगळंच त्या माणसांनी स्वतः शिकलं पाहिजे. सो इट इज अ वंडरलँड ऑफ होलसम वर्क. या WWW मध्ये तुम्ही शिकता. वर्ल्ड वाईड वेब मध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता, ज्ञान नाही घेऊ शकत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या वर्ल्ड वाईड वेबची ती मर्यादा आहे. पण इकडचं जे WWW आहे गांधीजींचं, ते आहे वंडरलँड ऑफ होलसम वर्क. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानप्राप्ती करता. निरनिराळ्या क्षेत्रामधली अर्धवेळ आणि पूर्णवेळ कार्य करत मुलं शिकतात आणि रिअल लाईफ एक्सपिरियन्स घेतात. कितीतरी क्षेत्रांमध्ये आम्ही या मुलांना ठेवलं. आता वेळेच्या मर्यादेमध्ये मी प्रत्येक क्षेत्राविषयी बोलणार नाही, परंतु अनेक क्षेत्रांमध्ये आमच्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष त्यांना कामाची संधी दिली आणि तिथे मुलं शिकायला लागली. आम्हाला आश्चर्य वाटायला लागलं की मुलं इथे इतक्या वेगाने कशी शिकतात. ही निरनिराळी पदं मुलांनी भूषवली आणि त्यांना त्याच्यामुळे एक रोल क्लॅरिटी आली की अरे मला हे उत्पादक काम करायचंय, मला ही कामं करून शिकायचं. आणि त्या प्रकारची शिक्षण प्रणाली ही गांधीजींनी आपल्यासाठी आधीच तयार करून ठेवलेली असल्यामुळे आमचं काम अजून अजून सोपं होत गेलं. इतक्या निरनिराळ्या पदांवर मुलांना आम्हाला संधी देता आली. तुम्ही बघताय समोर, आता मी सगळी ती वाचत नाही, मी एक वर्ड क्लाउड तुमच्यासाठी तयार केला. वर्ड क्लाउडचं एक ऍप मिळतं, त्याच्यामध्ये हे तयार केलं मी तुमच्यासाठी, म्हणजे एकाच वेळी तुम्हाला खूप मुद्दे सांगता यावे आणि वेळेची बचत व्हावी. हे बघा, कितीतरी क्षेत्रांमध्ये आमच्या मुलांनी काम केलं.
मार्केटिंग असो, टेलिकॉलिंग असो, टेलिमार्केटिंग असो, रुरल मार्केटिंग असो, अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये आमच्या मुलांनी बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स या प्रकारचं काम असो, लॉजिस्टिक्स असो, सप्लाय चेन असो, नंतर पोल्ट्री, हॅचरी, लाईव्हस्टॉक, नंतर बीज स्वराज्य, वन उपज, नंतर पशुपालन, नंतर सहकार क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रात आमच्या मुलांना संधी मिळत गेली. जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे लोकांनी सांगितलं, द्या तुमची मुलं, आम्हाला अशा होतकर मुलांची गरज आहे. सर्व प्रकारची कॉटेज इंडस्ट्री, हॉर्टिकल्चर, फार्म प्रोड्यूस, म्हणजे आमची 700 मुलं कुठे कुठे शिकली हे तुमच्या लक्षात आलं असेल. अशा कितीतरी जगदविख्यात कंपन्या आमच्या समोर आल्या आणि जे विद्यार्थी आम्ही घेतले ते विद्यार्थी निरनिराळ्या सेक्टर्समध्ये किती टक्क्यांनी गेले हे तुम्हाला या चित्रावरून दिसत आहे. विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आपली कर्तबगारी गाजवलेली आहे आणि ते चांगल्या चांगल्या पदांवर तिथे काम करतायत आणि पुढच्या आमच्या बॅचेसना ते विद्यार्थी आता नई तालीम पद्धतीने स्वीकारत आहेत. त्याच्यामुळे गांधीजींच्या नई तालीमचं जर सर्वात मोठं वैशिष्ट्य असेल तर इतर ज्या शिक्षणाच्या जसे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये बरेच वेळा कृती आधारित शिक्षण असं म्हणतात, पण गांधीजींच्या शिक्षण पद्धतीमध्ये खोट्या किंवा आर्टिफिशियल अशा कृत्रिम कृती नसतात, तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष उत्पादक कामातून शिक्षण असतं. विनोबांचं अप्रतिम वाक्य आहे की नई तालीममध्ये ज्ञान आणि काम हे एकाच वेशात अवतरतात. ज्ञान आणि काम आपल्या देशामध्ये 5000 वर्ष याची फारकत झालेली होती. हाताने काम करणारे हे लोक क्षुद्र आणि डोक्याने ज्ञानाचा विषय मिळवणारे हे लोक उच्चवर्णीय. ही जी आपल्या देशामध्ये विषमतेची दरी निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आपला देश मागे पडला. गांधीजींना नुसतं राजकीय स्वातंत्र्य नको होतं, गांधीजींना एक विषमता मुक्त असा समाज निर्माण करायचा होता. एक दारिद्र्यमुक्त समाज, एक बंधुभावी समाज, एक अहिंसक समाज, एक संजीवक अशा प्रकारचं पर्यावरण हे गांधीजींचं स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी ही शिक्षण पद्धती आहे, कधीही विसरता कामा नये. आणि गांधीजी म्हणायचे की एज्युकेशन फॉर लाईफ, एज्युकेशन थ्रू लाईफ अँड एज्युकेशन थ्रू आउट लाईफ हे गांधीजींचं वैशिष्ट्य होतं आणि ते नई तालीममध्ये उतरलेलं आहे. पुढे जाऊन गांधीजी एका वेगळ्या सिद्धांताप्रत पोहोचले आणि तेच नई तालीमचं आता मर्म आहे, ते म्हणजे जीवन हेच शिक्षण. म्हणजे जीवन हे फक्त शिक्षणाचं माध्यम नाही, तर जीवन हेच शिक्षण ह्या विचारापर्यंत गांधीजींनी आपल्याला घेऊन गेलेलं आहे. आता हे कसं होतं बघा, ही एक अपवर्ड स्पायरल तयार होते. विद्यार्थी पुस्तकापासून सुरुवात करत नाही, तो कामापासून सुरुवात करतो. काम करताना त्यापासून ज्ञान मिळवतो. नुसतं काम करत नाही. नुसतं काम केलं तर त्याला काबाड कष्ट म्हणतात. काही दिवसात त्याला त्याच्यापासून परात्मभाव निर्माण होतो. नुसतं इंडस्ट्रीमध्ये काहीतरी सांगितलेलं काम केलं तर मुलं थकतात, मुलं कंटाळतात, त्यांना असं वाटतं की आपलं शोषण होतंय. पण कामातून ज्ञानप्राप्ती झाली की आनंद होतो. आणि मग ज्ञानप्राप्ती कशासाठी करायची? ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानप्राप्ती म्हणजे ज्ञानाचा कन्झ्युमरिझम करायचं नाही आपल्याला, तर ज्ञानप्राप्ती करून ते काम अधिक फलदायी करायचं. त्याच्यामुळे विनोबा म्हणतात की कामामुळे ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानातून फलदायी काम निघते. नई तालीमचा हा आत्मा आहे की कामातून ज्ञानप्राप्ती करायची आहे, नुसतं काम करून टाकायचं नाहीये. ते काम कसं झालं, रिफ्लेक्शन ते त्याच्यातून करायचंय. आणि त्याच्यामुळे यू स्टार्ट फ्रॉम प्रॅक्टिस, गो फ्रॉम प्रॅक्टिस टू थिअरी अँड देन फ्रॉम थिअरी टू मोर प्रोफाउंड प्रॅक्टिस. हा नई तालीमच्या सिद्धांताचा आत्मा आहे. बेंजामिन फ्रँकलिननी म्हटलंय की टेल मी अँड आय फॉरगेट, शो मी अँड आय रिमेंबर, आय मे रिमेंबर, इन्व्हॉल्व मी अँड आय विल लर्न. त्याच्यामुळे वर्क बेस्ड लर्निंग मध्ये मुलांना प्रत्यक्ष उत्पादक कामामध्ये इन्व्हॉल्व करणं हे त्याचं सिक्रेट आहे. आणि
हा वर्क बेस्ड लर्निंगचा आत्मा आहे. फ्रॉम वर्क टू नॉलेज अँड फ्रॉम नॉलेज टू मोर प्रोफाउंड वर्क. त्याच्यामध्ये मुलांमध्ये सहकार्य निर्माण करणं आणि त्यांना प्रत्यक्ष इंटर्न म्हणून घेणं. याच्यामध्ये प्रोजेक्ट नसतो, प्रत्यक्ष काम असतं. प्रोजेक्ट ही पुन्हा काही ठिकाणी खोटी खोटी गोष्ट असते. इथे प्रत्यक्ष उत्पादक कामच मुलांना करावं लागतं आणि अशी अपवर्ड स्पायरल ही मुलांच्या शिक्षणाची तयार होते. आणि याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ऍक्ट. प्रत्यक्ष कॉन्क्रीट एक्सपिरियन्स मुलांनी घ्यायचा आणि प्रत्यक्ष खऱ्या खुऱ्या विश्वसनीय अशा प्रसंगामध्ये, सिच्युएशनमध्ये स्वतःला शोधायचं. मग तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर, प्रत्यक्ष कृतीजन्य अनुभव घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्ही चिंतन करायचं, रिफ्लेक्ट. मी कसं शिकलो, मी किती वेगाने शिकलो, मी काय शिकलो, माझ्या शिक्षणामध्ये काय दोष राहिले, मी ते कसे सुधारू, याच्याविषयी पब्लिक एक्सप्रेशन, पब्लिक रिफ्लेक्शन करायचं. पब्लिक रिफ्लेक्शन केल्याने, आपल्या सगळ्या मित्रांमध्ये पब्लिक रिफ्लेक्शन केल्याने आपलं अंतःकरण शुद्ध होतं, मनावरचा ताण निघून जातो. मग त्याच्यानंतर त्याच्यातून काही निष्कर्ष काढायचे, त्याच्याबद्दल विचार करायचा आणि त्यातून काही निष्कर्ष काढायचे, त्याच्यातून काही कॉन्सेप्ट निर्माण करायचे त्या चिंतनातून, आणि मग ते पुन्हा आपण उपयोगात आणायचे आणि ते उपयोगात आणून पुन्हा आपण कृतीकडे जायचे. याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे एक विद्यार्थिनी होती आणि ती टाटा स्काय या कंपनीच्या कामासाठी तिला आम्ही ठेवलेलं होतं. आणि टाटा स्काय कंपनीचे एक दिवशी त्यांची अँटेना डिस्लोकेट झाली आणि क्रिकेटची मॅच बघण्यासाठी सर्व प्रेक्षकांची मोठी अडचण झाली. वादळ होतं आणि डिस्लोकेट झालेल्या अँटेनामुळे क्रिकेटची मॅच दिसेना. शेकडो फोन हे कॉल सेंटरमध्ये येऊ लागले. सगळे ग्राहक संतापलेले होते आणि आमच्या मुली ते कॉल घेत होत्या आणि त्या शांतपणे त्या कॉल्सना उत्तर देत होत्या. दिवसभराची ऍक्शन हीच होती की त्यांना शांत करणं, ग्राहकांना शांत करणं आणि त्यांना उत्तर देणं. संध्याकाळच्या वेळी रिफ्लेक्शन सेशन घेत असताना मी विचारलं की आज तुम्ही जी काही कृती केलीत त्यातून तुम्ही काय शिकलात. रिफ्लेक्शन. अनेक विद्यार्थ्यांनी मला निरनिराळ्या गोष्टी ते शिकल्याबद्दल सांगितलं. एका मुलांनी तर मला सांगितलं की सर, मला आतापर्यंत माहिती नसलेल्या अनेक शिव्या शिकायला मिळाल्या, हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं. एका मुलीने मात्र मला चकित करून टाकणारं उत्तर दिलं. गांधीजींच्या नई तालीमचं वैशिष्ट्य काय, प्रत्यक्ष काम केल्यानंतर कसं ज्ञान होतं बघा. की त्या मुलीने मला सांगितलं की सर, मला आज हे कळलं की लोक कसं बोलतात ते नाही ऐकायचं, ते काय बोलतात तेवढंच ऐकायचं. मी तिला अक्षरशः नमस्कार केला. मी म्हटलं की अगं, हे कळायला मला स्वतःला 50वं वर्ष उजाडलं आणि तुला 19व्या वर्षी हे कळलं. ही गांधीजींची पॉवर आहे. ही जी शिक्षणाची पद्धत आहे याच्याने मुलं लवकर जबाबदार होतात, मुलं उत्पादक कामाकडे जातात आणि मग त्यांना मागणी घालत येतं. नुसतीच पुस्तकी शिकलेल्या मुलांना कंपन्या म्हणतात की आमच्याकडे तुम्हाला काही काम नाही, मग ती बेकार होतात. पुराणी तालीम आणि नई तालीम यांच्यातला हे व्यवच्छेदक असा फरक आहे, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मुलांच्या बहुविध बुद्धिमत्तांचा याच्यामध्ये प्रत्यक्ष विकास होतो. मग त्यांची भाषिक बुद्धिमत्ता सुधारते, त्यांची तार्किक बुद्धिमत्ता सुधारते, त्यांची गणिती बुद्धिमत्ता सुधारते, त्यांची जी इतरांना समजून घेण्याची म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, स्वतःचा आकलन करण्याची म्हणजे स्व अंतर्गत बुद्धिमत्ता, अशा विविध बुद्धिमत्तांचा विकास हा त्याच्यामध्ये होतो. त्याचबरोबर जी शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता आहे, म्हणजे आपले मसल्सवर कंट्रोल कसा करायचा, जे पुढे लोक सर्जन होतात किंवा ॲथलीट्स होतात किंवा चांगल्या नर्तिका तयार होतात, त्यांचं कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, याला शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता ही त्यांची श्रेष्ठ असते. आणि बुद्धिमत्तेचा विकासाचा एकच नियम जगामध्ये आहे, तो म्हणजे यूज इट ऑर लूज इट. मुलांना बहुविध बुद्धिमत्तांचं लेणं उपजत मिळालेलं असतं, जन्मतः मिळालेलं असतं, पण त्यांचा वापर करण्यासाठी त्यांना शिक्षणामध्ये संधी मिळत नाही. नई तालीम सर्व बुद्धिमत्तांना संधी देते, कारण तुम्हाला प्रत्यक्ष काम करायचं म्हटलं की तुम्हाला इतरांशी सहकार्य करावं लागतं, इतरांच्या भावभावना समजून घ्याव्या लागतात, सॉफ्ट स्किल्स वापरावी लागतात.
आपोआप ह्या बुद्धिमत्तांचा तुम्हाला एकमेकांशी संवाद करण्यासाठी भाषिक कौशल्य लागतं. प्रत्यक्ष काम हे प्रॉफिटेबल व्हावं लागतं. गणिती बुद्धिमत्ता लागते. एक काम झाल्यानंतर पुढचं कसं करायचं आता तर्काने विचार करावा लागतो. या सगळ्या गोष्टी मुलं अगदी निसर्गता नैसर्गिक पद्धतीने शिकतात. त्याच्यात कुठला कृत्रिमता राहत नाही. हे नई तालीमचं वैशिष्ट्य आहे. नई तालीममध्ये काम जिथे करतात तेच तुमचं विद्यापीठ असतं. ही त्याची वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये ज्ञान संपादन करण्याची नैसर्गिक प्रक्रिया तयार होते. वैयक्तिक विकास आणि सामाजिक विकास यांचा सुंदर मिलाफ याच्यामध्ये होतो. कारण तुम्ही सामाजिक दृष्ट्या उपयुक्त कामातूनच ज्ञान मिळवता. तुम्ही आलतू फालतू काम करून सामाजिक दृष्ट्या विघातक काम करून तुम्ही ज्ञान नाही मिळवू शकत. त्याच्यामुळे नई तालीममध्ये ज्ञान आणि शिक्षण ही वैयक्तिक ही प्रायव्हेट प्रॉपर्टी राहत नाही. इट बिकम्स अ कलेक्टिव्ह प्रॉपर्टी. ही सामूहिक मालमत्ता तयार होते. सामूहिक संपत्ती तयार होते. या अशा आमच्या मुली निरनिराळ्या ठिकाणी काम करताना किती आनंदी आहेत. निरनिराळ्या कंपन्यांमध्ये आपल्याला दिसते. हे बघा आणि ही रिफ्लेक्शन सेशन चालतात. आता जे नई तालीममध्ये जे कामातून मिळतं त्याला टॅसिट नॉलेज असं म्हणतात. म्हणजे ज्ञानाची जी संकल्पना आहे किंवा एपिस्टेमॉलॉजी ज्ञान ग्रहणाचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला उत्पादक कार्याद्वारे मिळतं. आणि मग व्यावहारिक ज्ञानापासून टॅसिट नॉलेज पासून तुम्हाला एक्सप्लिसिट नॉलेजकडे जायचं असतं. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस करा, त्याच्यासाठी ग्रंथ वाचन करा, त्याच्यासाठी प्राध्यापकांशी चर्चा करा आणि मग कामाच्या संदर्भामध्ये मग सैद्धांतिक ज्ञान मिळवा. ते पक्क होतं. ही त्याची वैशिष्ट्य आहे. म्हणजे फ्रॉम टॅसिट नॉलेज टू एक्सप्लिसिट नॉलेज अशा प्रकारची ही नई तालीममध्ये रचना असते. तुम्ही तुमच्या अप्रेझर्स पासून शिकता, तुम्ही तुमच्या मेंटर्स कडून शिकता आणि किती लोकांशी तुमचा संबंध येतो, तुमचे सहकारी असतात त्यांच्याकडून शिकता. तुमच्या वर्कप्लेसमध्ये निरनिराळी टूल्स असतात त्याच्यातून शिकता, ई लर्निंग मधून शिकता, मेंटर्स कडून शिकता, अप्रेझर्स कडून शिकता. आणि त्याचबरोबर लोकल कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान मिळतं. सिच्युएशन बेस्ड ई लर्निंग मध्ये तुम्हाला ग्लोबल ज्ञान मिळतं. तुम्हाला थिओरिटिकल कन्सेप्ट मिळतात आणि तुम्हाला ज्ञानातून कामातून तुमचं थिअरी डिराईव्ह करण्याची खूप मोठी संधी मिळते. थिअरी अशी डायरेक्टली तुमच्या समोर पुस्तकातून कोणी वाचून ती सांगत नाही किंवा पुस्तकी पद्धतीने तुम्ही ती पाठ करून त्याचा काही उपयोग होत नाही. जी डाऊनवर्ड स्पायरल आहे जी पारंपरिक शिक्षणामध्ये होते ती लेक्चर्स आणि बुक्सनी सुरुवात होते. मग तुम्हाला ती खालच्या पातळीवर घेऊन जाते. म्हणजे टेम्पररी इन्फॉर्मेशन जी तुम्ही पेपर लिहिल्या विसरता आणि त्याचं काय मिळतं तर मार्क मिळतात. त्याचा काही उपयोग होत नाही. कंपनीमध्ये गेल्यानंतर ते काही नोकरी त्या मार्कांवरून देत नाही. वेरेज आपल्या विद्यार्थ्याला अपवर्ड स्पायरलमध्ये काय होतं तर तो कामातून ज्ञानप्राप्तीतून अधिक फलदायी असं काम करू शकतो आणि म्हणून त्याला मागणी येते. अगदी साधी गोष्ट आहे. भारतातली बेरोजगारी जर नष्ट करायची असेल तर तुम्हाला गांधीजींच्या नई तालीमला पर्याय नाही. कारण त्याच्यामध्ये काम करणं आणि शिकणं, लर्निंग म्हणजे काय, इट्स अ डायनॅमिक फॉर्म ऑफ नॉलेज. या दोनचा सुरेख संगम होतो. थिअरी आणि प्रॅक्टिकलचा संगम होतो. आणि मग आमच्या सिस्टीममध्ये आम्ही विद्यापीठांना काय सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये तो जे काम करतो त्याला वर्क क्रेडिट्स आपण देऊया. ई लर्निंग मध्ये जे शिकतो त्याला नॉलेज क्रेडिट्स देऊया आणि त्याच्यातून मग त्याला डिग्री अवॉर्ड करूया. तर 50% वर्क क्रेडिट्स, 50% नॉलेज क्रेडिट्स, दोन्हीला समसमान महत्व आहे. आणि वर्कमधून नॉलेज मिळवणं ही प्रक्रिया त्याच्यात गुंतलेली आहे. आणि मग त्यांना फाउंडेशनल लिटरसीज, कॉम्पिटन्सीज आणि कॅरेक्टर क्वालिटीज या तिन्ही प्राप्त होतात. या तिन्हीचा अतिशय कॉन्शियसली आम्ही त्याच्यामध्ये मेळ घातलेला आहे. आणि असे निरनिराळे क्षेत्र ते शिकतात. मग त्याच्यामध्ये लँग्वेज त्यांची चांगली होते, सॉफ्ट स्किल्स नीट होतात, IT स्किल्स नीट होतात. जर आपण म्हणजे शुद्ध साधनं वापरली तरच शुद्ध साध्यापर्यंत पोहोचतो हे अनुभवाने कळतं. नाहीतर मग कोणाला तरी मदत करायची तर चोरी करायला काय हरकत आहे हा विचार त्यांच्या मनात येत नाही. एंटरप्रेन्योरशिप, क्वालिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, लिडरशिप आणि सोशल कल्चरल अवेअरनेस आणि मुख्यत्वे गो ग्रीन म्हणजे पर्यावरण स्नेही जीवन पद्धती. त्याचबरोबर स्वतःचं संरक्षण कसं करावं मुलींच्या बाबतीमध्ये, नंतर स्वतःची हेल्थ कशी जपावी, नंतर काही गेम्स आणि स्पोर्ट्स असे निरनिराळे अनुभव याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिले जातात.
आणि कलांचं पण ॲप्रिसिएशन कसं करावं, एक सुसंस्कृत नागरिक, रसिक नागरिक झाला पाहिजे शिक्षणातून. त्याच्यामुळे ही अशा पद्धतीची एक वेगळी डिग्री आम्ही सुरू केली आणि आता 8 वर्ष सातत्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळतोय. आणि त्याच्यामुळे नीती आयोगाला मी रिकमेंडेशन केली की अप्रेंटिसशिप स्कीम ज्या ज्या आहेत, ज्या ज्या इंटर्नशिप स्कीम्स आहेत, ज्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत, ज्या स्पॉन्सरशिप्स आहेत, या सगळ्या तुम्ही नैतालीम पद्धतीने आणा. तर मग वर्क बेस्ड लर्निंगच्या मदतीने आपला देश आपल्याला बेरोजगारीतून मुक्त करता येईल. मला आज इथे तुम्ही बोलवलं आणि तुमच्या समोर गांधीजींच्या नई तालीमवर आधारलेला माझा एक छोटासा प्रयोग तुमच्या पुढे मांडण्याची मला संधी दिली. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि वेळेच्या मर्यादेमध्ये आपली रजा घेतो. धन्यवाद.